नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या जिंजी किल्ले महासंकुलाच्या 9व्या भागात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। मागील भागात आपण राजगिरीपासून चंद्रगिरी किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचलो। त्याच्यानंतर कृष्णगिरीच्या पायथ्याशी असलेल्या या खंदकायुक्त तटबंदीवरून चालत आपण कृष्णगिरी किल्ला पाहण्यासाठी दुर्गदर्शनाचा प्रारंभ केला। ह्या विशालकाय अशा भुईकोटाच्या तटबंदीवरून चालत आपण ह्या किल्ल्याच्या तिकीट घरापाशी येऊन पोहोचलो। तिकीट घरापासूनच या किल्ल्याच्या खड्या चढाईला प्रारंभ होतो। ह्या चढाईवरून चढताना आपण कृष्णगिरी किल्ल्याच्या संबंधित असलेला मुघल मराठ्यांच्या वादळी युद्धांचा इतिहास देखील पाहिला। येथे पहिल्या बुरुजावर येऊन अतिशय सुंदर असं तटबंदी आणि जलखंदकाचं दृश्य चंद्रगिरी दुर्गापर्यंत कसं दिसतं ते पाहिलं। या किल्ल्याच्या खड्या चढाईवर देखील तटबंदी किती खुबीने बांधत नेलेली आहे आणि कृष्णगिरी किल्ला कसा दिसतो ते देखील पाहिलं। चढाईचा आपला मार्ग न सोडता आपण कृष्णगिरी किल्ल्याच्या द्वार क्रमांक 2 पर्यंत पोहोचलो। दुसऱ्या दाराची चांगली पाहणी करून आपण परत एकदा किल्ल्याच्या चढाईला प्रारंभ केला आणि ही खडी चढाई चढत आपण कृष्णगिरीच्या द्वार क्रमांक 3 पर्यंत पोहोचलो। कृष्णगिरीचे हे दार किल्ल्याचे महाद्वार आहे। येथून आपला किल्ल्यामध्ये प्रवेश होतो। ह्या द्वारापाशी पोहोचून आपण 2 घटका विश्रांती घेतली आणि ह्या सुंदर अशा दाराची अनोखी वेगळीच अशी रचना देखील पाहिली। कारण ह्या महाद्वाराची लाकडी द्वार आतल्या बाजूला आहेत आणि मुख्य चौकट बाहेरच्या बाजूला आहे। या संबंधी अधिक जाणून घ्यायचे असल्यास आपण आमचा 8वा भाग नक्की पहा। या द्वारातनं आपल्याला अतिशय सुंदर असं चंद्रगिरी, राजगिरी आणि दोन्ही किल्ल्यांच्या मधून येणाऱ्या तटबंदीचं आणि राजगिरीच्या पायथ्याची असलेल्या सुंदर अशा भुईकोटाचं अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं। हे सर्व अवलोकन करून आम्ही 3ऱ्या महादरवाजापासून दुर्ग भ्रमंतीला सुरुवात केली। कृष्णगिरीच्या तटबंदीमध्ये मराठा वास्तुशास्त्राशी ओळख असलेला एक चोर दरवाजा किंवा दिंडी दरवाजा देखील आहे। ह्या दिंडी दरवाजाचं अवलोकन करून आम्ही किल्ल्याची तटबंदी अनुभवली। ह्या किल्ल्याच्या तटबंदीपासून कृष्णगिरीकडे गेलेली अतिशय भव्य अशी मोठी तटबंदी देखील पाहिली। किल्ल्याच्या अंतर्गत भागात असलेले अतिशय भव्य गजपृष्ठाकार छताचे गोदाम पाहिले आणि ह्याच नंतर ह्या गोदामाच्या छतावर चढून ह्या किल्ल्याच्या अंतर्गत भागात किंवा बाह्य भागात दिसणारे अतिशय सुंदर दृश्य पाहिलेच, पण त्याचबरोबर ह्या किल्ल्यात असलेलं अतिशय मोठं बांधीव अशी पाण्याचं टाकं देखील पाहिलं। अशा रीतीने ह्या किल्ल्याच्या विविध भागांचे वास्तुदर्शन करत आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलो आणि ह्या किल्ल्याच्या एका कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात असलेल्या बुरुजापाशी आलो। ह्या बुरुजावरून दिसणारं तामिळनाडूच्या ग्रामीण भागाचं दृश्य देखील पाहिलं आणि कृष्णगिरी किल्ल्यातील अतिशय सुंदर तुळशी वृंदावनाने युक्त असलेलं एक मंदिर देखील पाहिलं। ह्या मंदिरामध्ये दुर्दैवाने आज देव अस्तित्वात नाहीये, पण तरी देखील ह्या वास्तूचं सौंदर्य आणि पावित्र्य आम्ही ह्या किल्ल्याच्या भेटी दरम्यान अनुभवलं। आता आपण ह्या किल्ल्याच्या पुढच्या भागातल्या स्थळदर्शनाला प्रारंभ करणार आहोत आणि येथूनच मी किल्ले जिंजीच्या महासंकुलाच्या 9व्या भागाची सुरुवात करतो। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक सभामंडप दिसतो आणि सभामंडपाच्या बाजूला या किल्ल्यामधील एक अतिशय सुंदर असा हवा महालाची येथे रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते। येथून आपण जेव्हा पुढे चालत येतो तेव्हा आपल्याला हे भव्य असं द्वार दिसतं। ह्या द्वाराची रचना संपूर्णपणे इस्लामी पद्धतीची आहे। आपण जेव्हा जवळ पोहोचून ह्या भव्य अशा द्वाराचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ह्या दरवाजावर इस्लामी पद्धतीने घुमटाची रचना केलेली आहे आणि अंतर्गत भागात आल्यावर आपल्याला असं दिसून येतं की संपूर्णपणे उत्तर भारतातील हवेशीर महालांच्या राजपूत आणि मुघल शैलीप्रमाणे याही दरवाजामध्ये
कंगोऱ्यांची रचना केलेली आहे। येथून आत प्रवेश केल्यावर मात्र आपल्याला परत एकदा द्रविड पद्धतीची ग्रॅनाइट खांबांची रचना पाहायला मिळते। ह्या इमारतीला विविध ठिकाणी पॅसेजेस मुख्य इमारतीपासून बाहेर काढलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त भागामध्ये हवा खेळती राहावी अशा हेतूने ह्या इमारतीची निर्मिती करण्यात आलेली आहे। आता आपण अंतर्गत भागातून फिरताना येथे काही सिमेंट आणि दगडाचे खांब बघतो, जे पुरातत्व खात्याने या भिंतींना आधार देण्यासाठी बांधलेले आहे। ह्या राजवाड्याच्या विविध कोपऱ्यातनं आपल्याला किल्ले जिंजीच्या संपूर्ण दुर्ग संकुलाचे अतिशय सुंदर देखावे पाहायला मिळतात आणि अंतर्गत भागात आल्यावर आपल्याला द्रविड पद्धतीची ग्रॅनाइट खांबांची अतिशय सुंदर रचना देखील पाहायला मिळते। मुख्य अंतर्गत भागामध्ये अशा चौथऱ्याच्या स्वरूपामध्ये येथे बसण्याची कदाचित व्यवस्था केली गेलेली असावी। मुख्य 4 खांबांच्या वर आपल्याला अतिशय नाजूक पद्धतीने ग्रॅनाइट खांबांचं छत तयार केलं गेलेलं दिसतं आणि बारकाईने पाहिले असता त्याच्यात काही ठिकाणी लोखंडी खिळे वापरून त्या दगडी ग्रॅनाइटची रचना सांधण्याचा देखील प्रयत्न केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। ही अतिशय दुर्मिळ अशी वास्तुरचना आहे। ही वास्तुरचना पाहून पुढे गेल्यावर आपल्याला ह्या इमारतीच्या पाठच्या बाजूने ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मार्ग गेलेला दिसतो। ह्या मार्गाने जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपल्याला वरच्या मजल्याचं दर्शन होतं। ह्या इमारतींचे पॅसेजेस कशा रीतीने फिरवण्यात आलेले आहेत हे देखील आपण येथे पाहू शकतो आणि नंतर ह्या इकडच्या पहिल्या मजल्याच्या सभोवताली फिरून संपूर्ण कृष्णगिरी किल्ला, त्याचबरोबर कृष्णगिरी किल्ला ज्या मुख्य जिंजीच्या किल्ल्याचा भाग आहे त्या जिंजी किल्ले संकुलाचा संपूर्ण परिसर आणि हा जो हवामहाल बांधला आहे तो अतिशय सुंदर रीतीने आपल्याला येथून पाहायला मिळतो। येथे निश्चितच या, येथून तुम्ही किमान अर्धा तास तरी भान विसरून फोटो काढत राहाल असा हा सुंदर परिसर आहे। अशा रीतीने आपण हवामहालाच्या वरील मजल्याच्या चौतर्फा फिरून अतिशय सुंदर देखावे पाहू शकतो आणि अशी संपूर्ण प्रदक्षिणा करून आता आपण या हवामहालाच्या अंतर्गत भागात जाऊया। ह्या हवामहालाच्या अंतर्गत भागात जायला अशा उद्ध्वस्त पायऱ्यांनी आपण आत प्रवेश करू शकतो आणि आत प्रवेश करता क्षणी आपल्याला जणू आपण जयपूर किंवा उदयपूरच्या महालात आलोय असंच वाटतं, कारण ह्या संपूर्ण महालाची रचना मुघल आणि राजपूत पद्धतीने केल्याचं आपल्याला जाणवतं। खालची जी तळघराची रचना होती तळमजल्यावरच्या भागाची ती संपूर्णपणे द्रविड पद्धतीची होती, तर ह्या पहिल्या भागाची संपूर्णपणे रचना जी आहे ही मुघल आणि राजपूत पद्धतीने केल्याचे आपल्याला जाणवते। मध्यभागी असलेल्या घुंटाला अतिशय सुंदर झरोके ठेवून जास्तीत जास्त हवा कशी खेळती राहील ह्याचा देखील ह्या महालाच्या स्थपतींनी विचार केलेला आपण पाहू शकतो आणि अतिशय सुंदर अशा मुख्य घुंटातनं असलेल्या या झरोक्यांमुळे खूप सारा प्रकाश व सतत खेळती हवा या महालामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते। या महालाला प्रशस्त अशा खिडक्यांची रचना केलेली आहे, जेथून आपल्याला विविध दूरचे नजारे पाहायला मिळतात। अशा रीतीने या महालाचं अवलोकन करून आम्ही पुढच्या इमारतीकडे जाण्यास निघालो। पुढील इमारतींकडे जाताना आम्हाला वाटेत अनेक छोट्या छोट्या अशा इमारती पाहायला मिळाल्या। कृष्णगिरी किल्ल्याची गडप्रदक्षिणा करताना आपल्याला अशा बऱ्याच छोट्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात। हा राजनिवासाचा मुख्य भागाकडील प्रदेश असल्यामुळे ह्या भागात कदाचित राजाबरोबरच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची ही निवासस्थानं असण्याची दाट शक्यता आहे, पण भिंती नसल्यामुळे आता याबाबत काहीच निश्चित अनुमान करणं अशक्य आहे। पण ही इमारत मात्र निश्चितपणे मंदिराशेजारी असलेला कल्याण मंडप म्हणून ओळखली जाते। ह्याच्या चौथऱ्यावरचं रेखीव नक्षीकाम आणि याच्या खांबांची आणि छताची रचना पाहून हा कल्याण मंडप आहे हे निश्चितपणे सांगता येते। येथून पुढे आपण दुर्ग प्रदक्षिणा संपूर्ण करत ह्या दुर्गाच्या
मधल्या दारापाशी येऊन पोहोचतो, जेथे गोदामांचा आणि राजवाड्याचा प्रदेश विभाजित केला जातो. येथे एक भव्य इमारत आपल्याला प्रथम दर्शनी दिसते. ह्या पायऱ्या चढून आपण त्या इमारतीपाशी पोहोचतो. येथून आपल्याला परत एकदा जिंजीच्या खालील भागाचा अतिशय सुंदर देखावा पाहायला मिळतो. तो देखावा पाहत पाहत जेव्हा आपण ह्या इमारतीच्या देवडीपर्यंत पोहोचतो, तेव्हा आपल्याला ही देवडी विशेष नजाकतीने सुशोभित केलेली दिसते. येथे हत्ती आणि विविध प्राण्यांचं अंकन केलेलं आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर ह्या हत्तींना, प्राण्यांना एका विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त केलेले आहे. वरील खांबांवर सुद्धा अतिशय सुंदर असं आपल्याला कोरीव काम केलेलं दिसतं. आणि या दोन्ही देवड्या अतिशय चांगल्या रीतीने सुशोभित केलेल्या दिसतात. ह्याचमुळे ही एखादी विशेष इमारत असल्याची खात्री पटते. पण आता ह्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आता आपण परत एकदा इतिहासाच्या पानात डोकावून जिंजीच्या राजकीय पटलाचा इतिहास पाहूया. 1725 साली पहिला निजाम उल मुल्क आसिफ जहा दिल्लीच्या मुघल सम्राटांपासून विभक्त झाल्याचे घोषित करतो. हा निजाम औरंगजेबाने दक्षिणचा मुघल मुख्तियार नेमला असतो. त्यामुळे कागदोपत्री नवाब अर्काट निजामाच्या अधीन असतो. दक्षिणेतील मराठा प्रभाव कमी करण्यासाठी निजाम कर्नाटक स्वारी करतो. कुतुबशाही कर्नाटक म्हणजेच आंध्र प्रदेश आणि आदिलशाही कर्नाटक म्हणजेच आजचा दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडू या भागातील मराठा मामलेदार आणि कमावीसदारांना हाकलून देण्याची मोहीम सुरू होते. त्याचबरोबर तंजावरच्या स्वतंत्र सरफोजी राजांवर आणि त्रिचिन्नापल्लीच्या विजयरंग चोक्कनाथ नायकावर देखील तो आक्रमण करतो. निजामाविरुद्ध तंजावरचे छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागतात. छत्रपती शाहू महाराजांचे मानसपुत्र फतेसिंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत बाजीराव पेशवे व श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्या फौजा कर्नाटकात घुसतात. पण प्रतिनिधी व पेशव्यातील स्पर्धा आणि फतेसिंग भोसल्यांची निर्णय घेण्याविषयीची असमर्थता यामुळे चतुर निजाम मराठ्यांची मोहीमच भरकटवतो, वाटाघाटीत फसवतो आणि मराठवाड्यामध्ये नवीन आक्रमणाचा उद्योग करतो. मार्च 1728 बाजीराव निजामाचा मराठवाड्यात जाऊन दणकून पराभव करतात व त्याला मुघल बादशहाकडून मिळालेली दक्षिणच्या वसुलीची सनद मान्य करायला भाग पाडतात. येथे अर्काट नवाब सादतुल्ला खानाचे वृद्धापकाळाने निधन होते व त्याला पुत्र नसल्याने त्याच्या भावाच्या मुलांमध्ये यादवी युद्ध सुरू होते. सफदर अली खान व मुहम्मद सय्यद खान बहादूर यांचे 2 गट पडतात. सफदर अली रोगाने बळी पडल्यावर त्याची जागा वेल्लोरचा किल्लेदार बकर अली खान घेतो. निजाम हैदराबाद बकर अलीची स्थापना अर्काटच्या नवाब कधी करतो, पण बकर अली आपला तरुण भाऊ अली दोस्त खान ह्याला अर्काटचे नवाबपद देऊ करतो. त्याच्या काळात ताडपत्रीचा सरदार सय्यद मोहम्मद खान जिंजीचा किल्लेदार नेमला जातो. त्याच्याच राज्य कार्यकाळामध्ये दोस्त अली खान नवाबाचा जावई चंदा साहेब आणि एक नातेवाईक बडे साहेब हे दोघेजण तंजावर शहरावर परत एकदा हमला करून लुटालूट करतात. कर्नाटक नवाबाच्या त्रासाला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शाहू महाराज परत एकदा फतेसिंग भोसले, राघोजी भोसले नागपूरकर यांना तंजावरच्या मदतीला पाठवतात. मराठे कर्नाटक नवाबांना चांगलीच धूळ चारतात. तो भाग आपण तिरुचिरापल्लीच्या इतिहासात पाहूया. पण 1740 साली पेशवे बाजीरावांच्या स्वर्गवासानंतर राघोजी भोसले सातार दरबाराच्या राजकारणाकडे लक्ष देण्यासाठी ही मोहीम मध्येच आवर्ती घेतात. चंदा साहेबाला कैदी बनवून सातारा राजधानीला देतात. बडे साहेबाचा मात्र या युद्धात मृत्यू होतो. दोस्त अलीचा मुलगा सफदर अली हा पुढचा नवाब बनतो. हैदराबाद निजाम ही नेमणूक फरमानाद्वारे पक्की करतो. त्याच्यानंतर 1744 साली अनवरुद्दीन खान हा जिंजीचा पुढचा नवाब बनतो आणि तो 1747 साली जिंजीचा फौजदार
सादत्तियार खान याच्या मृत्यूनंतर जिंजीचा ताबा स्वतःकडे घेतो। अशा रीतीने जिंजी किल्ल्याचा 1744 पर्यंतचा हा इतिहास पाहत पाहत आता आपण ह्या मंदिर किंवा मुख्य सभागृहासारख्या दिसणाऱ्या विशालकाय इमारतीत प्रवेश करूया। तुम्ही पाहतच असाल की ह्या मंदिराची किंवा सभागृहाची संपूर्ण चौकट अतिशय सुंदर द्वारपालांच्या नक्षीने सुशोभित करण्यात आलेली आहे। इतकी सुंदर नक्षी ह्या किल्ल्यातल्या कुठल्याच इमारतीला आम्हाला पाहायला मिळाली नाही। त्यावरून असा अंदाज करता येतो की ही विशेष महत्त्वाची इमारत असावी। अर्थात आता ह्या सभागृहामध्ये किंवा मंदिर सदृश जागेमध्ये कुठलीच अंतर्गत मूर्ती नसल्यामुळे आम्हाला निश्चितपणे हे विधान करता येणार नाही की हे मंदिर होतं किंवा मंदिराचं सभागृह होतं किंवा राजसभागृह होतं। पण तुम्ही जर ही रचना बघत असाल तर ही सामान्यपणे जेथे राजदरबार भरवला जातो अशी आयताकृती सभागृहाची जागा दिसून येते। याच्या प्रत्येक खांबावर आपल्याला पायथ्यापासून ते छपरापर्यंत नखशिखांत आकृत्या चितारलेल्या दिसतात आणि हा प्रशस्त जो सभागृहाचा भाग आहे तेथे प्रकाश योजनेसाठी सुद्धा अतिशय मोठमोठ्या खिडक्यांची रचना देखील करण्यात आलेली आहे। जेथे राजाच्या आसनाची जागा होती किंवा येथील मूर्तीची जागा होती तो भाग प्लॅटफॉर्म प्रमाणे वर उचलण्यात आला असून त्याच्या प्लॅटफॉर्मवर बळाचे प्रतीक असलेले हत्ती, व्याळ, सिंह, गजांत लक्ष्मी जे समृद्धीचं प्रतीक आहे अशी सर्व मंगल चिन्ह का चितारलेली दिसतात। यापैकी एक जो सिंह आहे व्याळ रूपामध्ये तेथे आपण शेंदूर लावलेला देखील बघू शकतो। त्याचप्रमाणे येथे सुंदर सुंदर हत्तींचं अंकन केलेलं आहे। या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण चढून वर जातो तेव्हा तेथे असलेल्या मोकळ्या जागेच्या पलीकडे आपल्याला एक छोटं गर्भगृह असल्याप्रमाणे एक छोटं वास्तू दिसते। दुर्दैवाने या वास्तूमध्ये कुठलीच मूर्ती किंवा काहीच खूण नसल्यामुळे येथे नक्की काय होते हे सांगता येणं आता सर्वस्वी अशक्य आहे। पण या प्लॅटफॉर्मच्या येथून हा सभागृह किंवा दरबार हॉल किती भव्य आहे ते आपल्याला निश्चितपणे येथे दिसून येते। खांबांच्या रांगेतनं दरवाजाची रचना येथे अतिशय उठून दिसते। अशा रीतीने या प्लॅटफॉर्मवरून या वास्तूचं निरीक्षण करून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग ह्या इथे भिंतीच्या लगत जिन्यांच्या रूपाने वर गेलेला दिसतो। येथून आता आपण वर जाऊन ह्या सभागृहाच्या पलीकडे कुठल्या इमारतीची रचना आहे ते पाहूया। ह्या छोट्याशा पायऱ्या चढून आपण जेव्हा वर जातो तेव्हा येथे दक्षिण भारतीय कलाकृतीचा अजून एक सुंदर नमुना आपल्याला दरवाजाकडेच पाहायला मिळतो। येथे ह्या सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी प्राचीन काळी काढलेली जी चित्र आहे त्यापैकी शेषशाही विष्णूचं एक सुंदर असं चित्र येथे काळाशी झुंजत अजूनही सुखरूप टिकून उरलेलं आहे। येथे असलेल्या शेषनागाची अतिशय सुंदर कलाकृती आपण नक्की 2 मिनिटं थांबून पहा आणि मगच पुढे जा, कारण ही असामान्य चित्रकृती आपल्या इतिहासाचा एक अमोल असा ठेवा आहे। या पुढील इमारत पाहण्यापूर्वी आता आपण परत एकदा इसवी सन 1744च्या पुढे जिंजीच्या राजकीय इतिहासाने कुठली कुठली वळणे घेतली ते पाहून मग पुढील इमारतीकडे जाऊया। 22 मे 1748 रोजी निजाम पहिला आसफजाह वृद्धापकाळाने मरण पावतो। निजामाच्या मुलात व जावयांमध्ये गादीसाठी वारसा युद्ध सुरू होते। मुत्तवसील खान मराठ्यांकडे खंडणी भरून चंदा साहेबाला कैदेतून सोडवतो व आपल्या पक्षात घेतो। मुत्तवसील खान पहिल्या निजामाचा जावई असून निजामाने सुभे हैदराबाद व सुभे कर्नाटक त्याला देऊ केलेला असतो असा त्याचा दावा असतो। या प्रकरणामुळे निजामी गृहयुद्धासोबत अर्काट नवाबांच्या कुटुंबामध्ये सुद्धा गृहयुद्धाची ठिणगी पडते। नवाब अनवरुद्दीन व चंदा साहेब यांच्यामध्ये अर्काट जवळ युद्ध होऊन त्यात अनवरुद्दीन मृत्युमुखी पडतो। चंदा साहेब अर्काटचा कार्यकारी नवाब बनतो। हैदराबाद निजामाच्या घराण्यातील गृहकलह
व अंतर्गत धुसफूस मात्र तशीच सुरू राहते. नासिर जंग दुसरा निजाम बनतो, पण त्याचा व मुझफ्फर जंग याचा सतत वाद सुरू राहतो. ह्या वादामध्ये पहिल्या प्रथम नासिर जंग दारुगोळा आणि सैन्याच्या मदतीसाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मदतीला बोलवतो. मुझफ्फर जंगाची बाजू फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी घेते व घरच्या भांडण्यात पहिल्या प्रथम गोऱ्या परक्यांचा प्रवेश होतो. मुझफ्फर जंगाला पाठी रेटण्यासाठी चंदा साहेब जो निजाम नासिर जंगाच्या पक्षात असतो तो व फ्रेंच अर्काट, चिदंबरम, जिंजी या भागात आघाडी उघडतात. फ्रेंच सेनापती बुसी, डी इट्योवेल आणि लॅट्युशे जिंजी भागात असतात. फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याला जिंजीचे महत्त्व वाटत नसते, पण प्रत्यक्ष त्या भागाची पाहणी करून हे तिन्ही सेनानी गव्हर्नरचे मन वळवून त्याला जिंजी जिंकण्याची परवानगी देण्यास राजी करतात. नासिर जंग कर्नाटकात लष्करी हालचाली करत असताना जिंजीचा किल्लेदार दख्खनचा निजाम या अधिकाऱ्याच्या नात्याने न लढताच जिंजी नासिर जंगाला देऊ करतो. आता मुझफ्फर जंगाला जिंजी जिंकून देण्याच्या बहाण्याने फ्रेंचांचा जिंजीवर डोळा असतो. 10 सप्टेंबर 1750 या दिवशी बुसी डी इट्योवेल कडून मदत येण्याची वाट न बघता जिंजीवर हमला करतो. जिंजी किल्ल्याबाहेरच्या गावात युद्ध होते व नासिर जंगाच्या सैन्याला किल्ल्यात माघार घ्यावी लागते. रात्री जिंजीच्या किल्ल्यातील निजामी तोफखाना बंद असतो, पण खालून फ्रेंच तोफा मात्र सतत आग ओकत राहतात. पहाटेच्या अंधारात चंद्र ढळल्यावर फ्रेंच फौजा तिन्ही टेकड्यांवर अचानक हमला करतात. किल्ल्यातील फौजा फारसा प्रतिकार न करता फ्रेंच सैन्यापुढे हत्यार टाकतात. 11 सप्टेंबर 1750 रोजी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं निशाण किल्ल्यावर लागतं. या युद्धात फ्रेंचांचे 1000 सोजीर, 2000 स्थानिक सैन्य आणि मुझफ्फर जंगाचं 15,000 घोडदळ सामील असतं. ह्या घटनेने निजाम नासिर जंग पुरता चिडतो. 60,000चं पायदळ, 45,000 घोडदळ, 700 हत्ती आणि 360 तोफांचा जंगी सरंजाम घेऊन जिंजीच्या रोखाने कूच करतो, पण त्याच्याच फौजेत कपट कारस्थानात शिजत असतं. निजामी फौजा जिंजीला पोहोचून मोर्चेबंदी करतात व युद्धाला सुरुवात होते. पहाटेच्या पहिल्या नमाजाच्या वेळी निजामी फौजेतील पठाण सरदार कुर्नूलचा नवाब नासिर जंगाचा गोळ्या घालून खून करतो. तो दिवस असतो 16 डिसेंबर 1750. ह्या घटनेने युद्धाचे पारडे फिरते व निजामी हमला बारगळतो. पुढे फ्रेंचांच्या पाठिंब्याने मुझफ्फर जंग हैदराबादचा तिसरा निजाम बनतो. येथून पुढे जिंजीचा किल्ला 11 जानेवारी 1761 पर्यंत 10 वर्ष फ्रेंचांच्या ताब्यात राहतो. अशा रीतीने जिंजी किल्ल्याच्या 1761 सालापर्यंतचा राजकीय इतिहास पाहून आम्ही सभागृहातून पुढील इमारतीत प्रवेश केला. त्याच्या पटांगणाला चौतर्फ्या ओवऱ्यांचं कवच घातलेलं होतं. ह्या ओवऱ्यांना काही ठिकाणी गुप्त खोल्या देखील पाहायला मिळाल्या. मंदिराच्या भागातील चौतर्फा फिरवलेल्या या ओवऱ्यातून आम्ही येथे मंदिराचं अवलोकन सुरू केलं. ह्या मंदिराभोवती ओवऱ्यामधून प्रदक्षिणा घालणे हा फारच आनंददायक अनुभव होता. हे मंदिर कृष्णगिरी किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असल्यामुळे येथील ओवऱ्यामधून फिरताना आपल्याला कृष्णगिरीच्या किल्ल्यातले विविध भाग पाहायला मिळतात. जसं की आपण जेव्हा येथे मंदिर पाहतो त्याच्या बरोबर उलट दिशेला आपल्याला ह्या मंदिरालगत असलेला कल्याण मंडप देखील पाहता येतो. येथून पुढच्याच वळणावर आपल्याला प्रशस्त हवेशीर असा किल्ल्यामधला हवा महाल देखील पाहता येतो. येथून फिरताना आपल्याला विविध ठिकाणी असलेले असे कोनाडे दिसतात आणि तेथे असलेले गवाक्ष देखील पाहता येतात. तर अशा रीतीने मंदिराच्या ओवऱ्यातली प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही मंदिराच्या अंतर्भागामध्ये गेलो. येथे आम्हाला विविध प्रकारची चित्रकला देखील पाहायला मिळाली. अर्थात
ही संपूर्णपणे चांगली चित्र नसून जुन्या काळच्या प्राचीन वैभवशाली चित्रांचे केवळ काही अंशच आपल्याला येथे पाहायला मिळतात. ह्या मंदिराला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सभागृह, त्याच्यानंतर अंतराळ आणि त्याच्यानंतर गर्भगृह असे 3 भाग आहेत. यापैकी सभागृहामध्ये आपल्याला विविध छोटे छोटे दिवे ठेवायचे कोनाडे पाहायला मिळतात आणि येथेच चित्रकलेचे हे प्राचीन अंश आजही काळाशी झुंजत इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांची वाट पाहत आहे. येथे दाराच्या महिरपींवर देखील अतिशय सुंदर चित्रकला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आधुनिक काळच्या तमिळ बांधवांनी चितारलेली काही चित्र आणि काही फालतू असे असलेले मेसेजेस देखील आपण येथे पाहू शकतो. या बाबतीत महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि तामिळ जनतेचं एकमतच आहे. येथून आम्ही मंदिराच्या छतावर गेलो. हे संपूर्ण छत विटांनी बांधलेले आहे आणि या छतावरून आपल्याला जिंजी परिसराचे काही अप्रतिम असे नजारे पाहता येतात. आपण जेथून आलो त्या तटबंदी आणि खंदकाचं अतिशय सुंदर चित्र येथून आपण पाहू शकतो. त्याचबरोबर कृष्णगिरी किल्ल्याचं मुख्य द्वार आणि अंतर्गत द्वार याचा सुद्धा अतिशय सुंदर देखावा येथून आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हे देखावे पाहताना जर कोणी इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षक येथे आले तर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक येथे वावरावे अशी मी विनंती करतो, कारण या मंदिराच्या छतावर कुठेही कठडे किंवा रेलिंग्स अस्तित्वात नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही येथे याल आणि छायाचित्रण कराल, सेल्फी घ्याल, तेव्हा ह्या अरुंद छपरावरून चालताना अतिशय काळजी घ्या आणि मगच येथील रसास्वाद तुम्ही घ्या. येथे छपरावरून जाताना आपल्याला ह्या मंदिराचा कलश जो अतिशय सुंदर रीतीने चुन्या आणि विटांनी तयार केलेला आहे तो पाहायला मिळतो. ह्या प्रकारे येथील सर्व ऐतिहासिक अवशेषांचे अवलोकन करून आता आपण जिंजीच्या राजकीय इतिहासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि जिंजीच्या इतिहासाने कुठली वळणे घेतली ते पाहूया. पुढे तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांची सरशी होऊन 11 जानेवारी 1761 रोजी ते पॉंडेचेरी या फ्रेंच वसाहतीच्या मुख्यालयावर ताबा मिळवतात. कॅप्टन स्टीफन स्मिथ यांच्यावर जिंजी किल्ला जिंकण्याची जबाबदारी देण्यात येते. यावेळेला जिंजीचा फ्रेंच कमांडर हा मॅग्रॉर नावाचा फ्रेंच अधिकारी असतो. 30 जानेवारी 1761 इंग्रज व फ्रेंच तुकड्यांमध्ये जिंजी किल्ल्यावर युद्ध सुरू होते, पण इंग्रज फौजांना बाहेरून मदत मिळते. फ्रेंच मात्र एकटे पडलेले असतात. 5 एप्रिल 1761 रोजी जिंजीवर युनियन जॅक फडकतो. याच्या पुढे सुमारे 20 वर्ष जिंजीचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात राहतो. यानंतर 1780च्या नोव्हेंबर महिन्यात हैदर अलीच्या म्हैसूर राज्याच्या फौजा जिंजीवर आक्रमण करतात. साऊथ अर्कॉटच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये नोंदल्याप्रमाणे इंग्रजांना जिंजीमधनं माघार घ्यावी लागते. 1780 ते 1799 ह्या काळादरम्यान म्हैसूरचे हैदर अली आणि टिपू सुलतान यांचा प्रभाव किल्ल्याच्या परिसरात असतो. 1799 साली चौथा अँग्लो म्हैसूर युद्धात इंग्रजी फौजा श्रीरंगपट्टणम येथे टिपू सुलतानला युद्धात शहीद करतात व संपूर्ण भागावर इंग्रजांची सार्वभौम सत्ता स्थापन होते. 1799 साली जिंजीचा किल्ला कायमचा मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग बनून ब्रिटिश इंडियन एम्पायरचा हिस्सा बनतो आणि याच्यानंतर ह्या किल्ल्यावर फारशा ऐतिहासिक घटना घडत नाही. तर मित्रांनो, अशा रीतीने जिंजी किल्ल्याचा म्हणजेच जिंजीच्या संपूर्ण किल्ले संकुलाचा प्रदीर्घ भव्य असा इतिहास, मराठ्यांचं शौर्य, मराठ्यांची राजकारणं, मोगलांचे हल्ले, इंग्रजांचा कावेबाजपणा आणि फ्रेंचांच्या लढाया, असं सगळं इतिहासाचा कालपट तुमच्यापुढे मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला. हा कालपट मांडता मांडता आपण कृष्णगिरीच्या किल्ल्याची आजच्या एपिसोडमध्ये संपूर्ण स्थळदर्शन पण केले. त्याचसोबत जर आपले दर्शक सगळे कालानुक्रमे आमचे एपिसोड बघत असतील तर त्या आमच्या मागच्या एपिसोडमधनं आम्ही
त्या तिकडच्या राजगिरी किल्ल्याचं सुद्धा स्थळदर्शन तुम्हाला घडवलं। ज्या कोणी हे बघितलं नसेल त्यांनी ते नक्कीच बघावं, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जरूर देईन। त्याचबरोबर चंद्रायण दुर्ग आपल्याला दिसतो, जो आम्ही कवर करू शकलो नाही कारण तिथे जायची बंदी आहे। आणि आजच्या एपिसोडमध्ये आम्ही हा जो संपूर्ण किल्ला आहे कृष्णगिरी, जो जिंजीच्या किल्ले संकुलातल्या 3 बाले किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला आहे, तो दाखवला। इथे असलेलं गोदामं दाखवली, मंदिरं दाखवली, माझ्या पाठी दिसतोय तो हवा महाल दाखवला। अशा रीतीने जिंजीच्या संपूर्ण किल्ले संकुलाची सफर आम्ही प्रामाणिकपणे इतिहासाच्या कालपटासकट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि सर्वच म्हणजे जे जिंजीचे आमचे एपिसोड्स झाले ते कसे वाटले ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला आवर्जून कळवा। तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा राहील। हे एपिसोड्स तुम्हाला आवडले असतील तर मी विनंती करतो की हे एपिसोड तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त फॉरवर्ड करून जिंजीमध्ये असलेल्या दूरच्या तामिळनाडू देशामध्ये घडवलेला मराठ्यांचा प्राचीन इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। त्याचबरोबर असे अनेक वैभवशाली किल्ले आणि महाराष्ट्र आणि भारताची प्राचीन संस्कृती आणि मराठ्यांचा वैभवशाली इतिहास जर तुम्हाला सतत बघायचा असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असणारे किल्ले, मंदिरे, लेणी यांची माहिती कळत जाईल। तर आता जिंजी आमचं जे तामिळनाडूच्या राज्यामधल्या मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यात आम्ही वेल्लोर केला, साजरा गोजरा केला। आज आम्ही जिथे जिंजीचा किल्ला पाहून समाप्त केला। आता ही मोहीम दक्षिण देशामध्ये अजून दक्षिणच्या दिशेने मराठ्यांच्या साम्राज्याची सर्वात महत्त्वाची पाऊलखुण शोधण्यास जाणार आहे। तुम्ही सांगू शकता कोणती असेल आमची पुढची मोहिमेची किल्ल्याची किंवा शहराचे ठिकाण? जे कोणी सांगू शकतील त्यांनी देखील ही कमेंट आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या नव्या ठिकाणी। तोपर्यंत आमचं चॅनल पाहत रहा। धन्यवाद।